आपल्याकडे नैलाय उत्तर आहे हालाय उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. नाही भामट्यावानी ऐकायची ती सभा, कारण सभेला सगळे भामटेत राहतात. सभा म्हणजे काय, जुन्यांनी नव्यांना नाव ठेवले, नव्यांनी जुन्यांना नाव ठेवले, आणि येड्यांनी 200 रुपये रोजाना ऐकणे. त्याच्यात काय मोक्ष आहे का, मुक्ती आहे का, साधना आहे का, त्याग आहे का, तपश्चर्या आहे, काहीच नाही. यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू, चपटी 200 जुलाब बरोबर सभा. वाजवा टाळ्या शिजवा नळ्या, खांडा आम्हाला आणि रस्सा तुम्हाला, हो द्या जुलाब. नाही इथं यसला यस, नोला नो. थोडस किचकट आहे पण अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुक भरायचा. कडवे 4 संतभर फायनल. दुसरा मुद्दा चिंता करायची नाही. का आता आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, यसला यस नोला नो. फायनल बर का, पुन्हा डोकं नाही लावायचं. आता फायनल बर का, पुन्हा आता वळवळ नाही करायची. फायनल झालं. आता आपल्या कीर्तन जर बारीक ऐकलं तरच कळतं, नाही तर कळत नाही. कटेवर हात आहे, विट्यावर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. 2 कटेवर हात आहे, विट्यावर उभा आहे, राजस आहे, कुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, तो उत्पत्ती आहे, तो स्थिती आहे, तो लय आहे. पुरावा 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता वैसका न सांडावी, समुद्र रेखा न वलांडावी. फायनल. 3रं वाक्य. या जगात कटेवर हात, विटेवर उभा, राजस, कुमार, सुंदरते, ध्यान, मकर, कुंडले, तळपती, श्रवणी असा असणारा राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. नीट आहे का? चांगलंही करणं त्याच्याच हातात आहे आणि वाईट करणंही त्याच्याच हातात. फायनल. पुढचं वाक्य. या जगातला प्रत्येक जीव, तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल. 18वा अध्याय. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र जाण. पहिला भाग. दुसरा भाग. यदा कदाचित तो अर्थ असेल, अर्थार्थी असेल, जिज्ञासू असेल अथवा ज्ञानी असेल. 7वा अध्याय. पहिला अर्थ जाणीजे, दुसरा जिज्ञासू जाणीजे, तिसरा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानी तो 4था. पण त्याला ओवी पुढे अशी आहे, 4थ्याचे ठाई काही करण्याची नाही. आता ऐका. तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, अर्थ असेल, अर्थार्थी असेल, जिज्ञासू असेल अथवा ज्ञानी असेल, अथवा तो चारत असेल, स्वेदत असेल, अंडत असेल, उद्भिद असेल, तो जीव माझाच अंश आहे. थोडं टप आहे पण फिट आहे. थोडं टप करून घ्यायचं पण फिट. सगळे जगातले वर्ण देवाचे अंश, सगळे जगातले वर्ण देवाचे अंश, सगळे जगातले जीव देवाचे अंश. मान्य? मग प्रश्न विचारतो मी तुम्हाला. जीव जर देवाचा अंश आहे, जीव जर देवाचा अंश आहे, जीव जर देवाचा अंश आहे, तर जीव देव का नाही? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल. तुम्ही देवाचा अंश आहात किंवा नाही, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आहेत. तुम्ही जर देवाचा अंश आहात तर तुम्ही देव का नाही? महिला मंडळ, तुम्ही देवीचं रूप आहात का? हा म्हणा नाही म्हणा. आहात. तुम्ही जर देवीचं रूप आहात तर सासऱ्याला तळतळून उपाशी मारणारं देवीचं जागृत ठाण कोणतं? उत्तर आहे का? आता सासू सासऱ्याला तळतळून उपाशी मारणारं देवीचं ठाण कोणतं? उत्तर आहे का? सासू मधलं ब्रह्म आणि माझ्यातलं ब्रह्म एक आहे याचं ज्ञान नाही म्हणून जीव देव नाही. जीव देव का नाही? जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. ज्ञान आलं म्हणून काशीचं पाणी गाढव पेलं. ज्ञान आलं, ज्ञान आलं म्हणून तर रेडा वेद बोलला. ज्ञान आलं म्हणून बाबांची कृपा आदिनाथ महाराजांवर झाली. एक असं कोणी उठलन काही करीन
असं बरळून चालत नाही ते. नाही नाही, तुम्ही माना नाही तर नका मानू. पारमार्थिक माणसाकडे 3 गोष्टी क्लिअर असावा. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आदिनाथ महाराजांना मुळात तारकेश्वराची कृपा पहिली झाली, जागेची कृपा झाली आणि बाबांची कृपा झाली आणि मागचं प्रारब्ध उदयाला आलं. असं घडत नाही. असं कोणी उठायचं मला महाराज व्हायचं, कोणी उठायचं बापाची पेंड नाही चालत. तुम्ही माना नाही तर नका मानू. नीट ऐका. पाणी पाण्याला कधी पित नाही. आणि फळ किती गोड असलं तर झाड त्याचं फळ खाऊ शकत नाही. पाणी पाण्याला कधी पिऊ शकत नाही, झाड त्याचं फळ कधी खाऊ शकत नाही. पुढे सांगा, साखर साखरेला खाऊन दोघींनी गुढी सांगितली, असं कधी घडणार नाही. मग बाबा होते साखरीचं पोत आणि ही चव मिळाली परिसराला, ही गुढीतली गुढी झाली. पाणी पाण्याला पेत नाही. आणि नीट ऐका, पाणी पाण्याला पेत नाही. पुढचं वाक्य सांगा. यदा कदाचित कासवाला केस येत नाही पण येतील, सश्याला शिंग येत नाही पण येतील, वांजेला बाळ होत नाही पण होईल, आकाशाला फळं येत नाही पण येतील, वांजेला बाळ होत नाही पण होईल, सश्याला शिंग येतील, मुर्गजळाने ताण भागेल, अंधार प्रकाशाला घालवेल आणि बर्फाला आग लागेल, पण संतांची कृपा झाली नाही माणूस मोठा झाला, हे घडू शकत नाही. ओविय त्याला 18व्या अध्यायात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन, सुमने तेथे वने. ओव्या सांगू एका मिनिटात. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक, दया तेथे धर्म, संत तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन, सुमने तेथे वने आणि भाग्ये तेथे उल्लास. ही गडत नाही. हे घडत नाही. गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. उपयोग नाही. ऐका यादी आता. यादी ऐका आता. यादी बारीक ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. गुरुकृपा नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका, जेवढे घुसतील डोक्यात तेवढे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. नीट ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे ठावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा ऐका, जेवढं घुसल डोक्यात तेवढं. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असू द्या, मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असू द्या, भजनाशिवाय तुम्ही उद्धारू शकत नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. पुन्हा 4 वाक्य ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मशिका सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही आणि मासा समुद्र तरू शकत नाही. भजन नसणारा माणूस सुखी जगू शकत नाही. कटेवर हात आहे, उलटेवर उपाय. चित्ती असू द्यावे समाधान,
सोडून कोणाला आनंद नाही. लिंबाच्या लिंबोळ्या किती ओवी आहे का, किती सुंदर आहे. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. आज कीर्तनाला घेतला मग तुकोबरायांचा एक, कडवे चार, आणि चिंता विंता काही करायची नाही. या हातात नाही. जगात फक्त कीर्तनच खरंय, बाकी सगळीकडे वाटोळ झालंय. काय खरंय जगात सांगा? कीर्तन वाजा कारण खरं सांगा काय? भाऊभावाचा दुश्मन, मित्र फक्त पाजितोय म्हणून पाजायचं बंद, मित्र वारले, भाऊबंद तर मेले, वाडा तर उलातलाय. या 2-4 वर्षामध्ये भाच्याच्या माग उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय आता महिलांनी. आता नवीन अवलादीचा मामा तयार झाला एक, गुरु मामा. कुठून आली काय ती अवलाद गुरु मामा, असा भोंगळा करून हल्ला पाहिजे. हलकट क्वालिटीचा मामा, बहिणीला लुगडं घेत नाही ना करतो. नाते संपलेत, नाते संपलेत. कीर्तनच फक्त सत्य राहिलंय, नाही तर सगळं वाटोळ झालंय. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयसीच्या गप्पा आहे, 2 पुरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन, 2 पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढत्या, 2 टाळकरी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळं करत्या, 2 महाराज एकत्र बसले तर एकमेकाला कमी लेखित्या, 2 पुढारी एकत्र बसले तर 15 दिवसाव गंमत आली. घुसाव कोणच्यात घुसाव, आपण घुसावान सरकार पडावा, यही गेलं तेही गेलं. पुढारी सुधारणं त्यांना काही. नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्याची बायको म्हणती परवडत नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही, तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, एक माणूस नीट नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही रे. ह्या जगातली सगळी माणसं दुःखी झाली, याला 2च कारण आहेत. एक, नीती संपली, आणि 2, भजन कमी झालंय. या 2 कारणामुळे जगातली माणसं दुःखी आहेत. एक, नीती राहिली नाही, आणि 2, भजन कमी झालंय. नामासी विनमुख तो नर पापी. माणसं संपली. जशी राजकारणी माणसं
किती सेवा करू द्या, फक्त 4च गोष्टीसाठी करतात. 1 सत्ता, 2 संपत्ती, 3 मला माना आणि 4 माझ्या पुढे कोणी जाता कामा नये. या 4 गोष्टी वाचा कारण भरा फॉर्म. ते म्हणतील आग लाव, या 4 नसल्यावर काय करतात? काय कष्ट करतात रे. 15 दिवस झाले जेवण, उन्हा ताना आणि एकदा 29 तारीख झाली ना, मग ते येणार ना, रांगोळी काढा, फुलं टाका. आता पार वाड्याला, नाल्याला, येड्या बाबळीत, आलो आलो बाबळीत. आता एखादा म्हणला मी मोटर चालू करायला चाललोय, तुझ्या संग येतो. आणि 29 तारखेनंतर रांगोळी काढा, बँड लावा, माईक चांगला लावा, मग ते येणार. वा 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 वा, का जवान का चली खाले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. काय असं काय आलंय महाराज. लोक पागल झाल्यात, लोकांना आखली नाही. चपटीसाठी हिंडायची सवय लागेल त्यांना. चपटी मिळाली का चाललं उन्हात आणत. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. बुटाची पॉलिश कर ना. बुटाची पॉलिश केल्यावर 10 रुपये मिळतील. 10 दे, 10 दे. आणून देतो. बूट ठेव, बूट ठेव. पैसे आणून देन, बूट. खानदान जगा ना, स्वाभिमानानं जगा ना. अख्खा समाज विरोधात उठला तरी गाथा दगडानं तारला. जवळच्यानी छळ केला पण छत्रपती ठरले. हे 96 कोणी रक्त आहे, हा बारगाबार रक्त आहे का? कोणीतरी चपटी बाजायची मग आपण जीप काढून नाचायचं, इतकं नालायक रक्त आहे. कोणीतरी आपल्या गाडीला अर्धा लिटर पेट्रोल टाकलं का आपण रेलीत घुसायचं उन्हात, इतकं हलकट रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. एका मिनिटात आहे का हे रक्त कसं आहे. डोक्यावर ठोप भारताचा आहे, पायातली चप्पल विदेशी आहे. लोकांनी विचारलं महाराज तुम्ही तर धर्मनिष्ठ आहात, मग तुमच्या पायातली चप्पल विदेशी का आणि तुमच्या डोक्यावर टोप भारताचा का? विवेकानंद घालात असल्याने सांगितलं मी ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव भारत आहे आणि भारताला माता शब्द लागतो. माझी संस्कृती मला आई समान आहे, मी तिला डोक्याच्या खाली कधी घेऊ शकत नाही. मी तिला डोक्याच्या खाली कधी घेऊ शकत नाही. तुमची संस्कृती आई बापाला न मानणारी आहे, तिला मी माझ्या पायाच्या वर येऊ देऊ शकत नाही. तुमची चप्पल पायात आपण खानदान आहेत. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. टाळी टाळी टाळी. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजा ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिल्लीत आहे. हे रक्त आई साहेब, आई साहेब, आई साहेब मी मानला मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेच्या पायावर ठेवली. राजेचा चेहरा मला उदास दिसला. ताना, हे ताना, ताना नाराज होऊ नको ताना. अरे ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्याच दिवशी कोंडाण्यावर स्वारी आहे. मग आई का आई साहेब, आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त हे रक्त आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. संध्याकाळची वेळ आहे. मुलाला भेटायला आई गेली. आई मुलाला भेटायला गेली आणि मुलानं गजातून बाहेर हात काढला. गजातून मुलानं हात बाहेर काढला आणि आईच्या तोंडावर फिरवला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं पोराचा हात ओला झाला आणि पोरगा आईला म्हणतो, आई मला उद्या सुळावर द्यायचं म्हणून रडते का तू? मला उद्या सुळावर द्यायचं म्हणून रडते का तू? आईने सांगितलं तुला सुळावर द्यायचंय म्हणून रडत नाही रे, मी एका शिराला जन्म दिला याचा आनंद मला झाला म्हणून दिला.
मी लढते ना, एक मुलगा माझा उद्या सुरावर जाणार आहे, त्या सुराला मी जन्माला घातलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. उद्या सुरावर द्यायचं. बोला तुमची शेवटची इच्छा काय? बोला. शिपायानं विचारलं तुमची शेवटची इच्छा काय? त्यांनी सांगितलं एकच इच्छा आहे, मला 1 तास मोकळं सोडा आणि मला व्यायाम करू द्या, व्यायाम करू द्या, व्यायाम. शिपायाला चक्कर आली. हे जर सोडलं तर आपल्याला ठेवत नाही आणि व्यायाम केल्यावर आपला कार्यक्रम केल्याशिवाय 1 तास व्यायामाला सोडलं आणि विचारलं आता बोल तुझी शेवटची इच्छा काय? मला 1 लिटर दूध पिऊ द्या, 1 लिटर दूध पिऊ द्या. दूध प्यायला सांगितलं आता सुळावर द्या. खळखळ हसले सुळावर देताना. का? अरे तू व्यायाम का केला? मी भारताचा नागरिक आहे, शेळपाट जगणं माझ्या रक्तात नाही, मला टवटवीत जगावं लागतं. आणि तू मरताना दूध का प्याला सुळावर देताना? अरे भारत माझी माता आहे आणि भारत माझी माता आहे आणि देवीला देणारं फूल कधी सुकलेलं चालत नाही, ते टवटवीत असावं म्हणून मी दूध पिलोय. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. नाव होतं भगत सिंग. हे रक्त आहे. आई 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 तुम्हाला आवडणारी भाजी आज का केली का? उपजटाच ज्ञानी हे वर्म जाणवणी. ज्ञाना माऊलीनं समाधी घेतली तर जगाचा बाप रडला. हे रक्त आहे. तुकोबाराया वैकुंठाला गेले तर पांडुरंग परमात्मा विमान सकट आला. हे रक्त आहे. स्वतःच्या मांडीचं मांस काढून गेलं. हे रक्त आहे. स्वतःच्या मुलाचे मुंडकं बाईनं कापलं, आवळखळात गाणं गाऊन काढलं. हे रक्त आहे. आणि हे रक्त जर टिकवायचं असेल तर कुणाचे भोंगे बांधून बोंबलत हिडू नका. 100 वर्ष गोला होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मारा, पण वाघ होऊन मारा. ही माती कशी आहे? मातीत मातीत सप्तीसाठी इनले आमच्या टोळीचे मेंबर व्हा. 12 माई फुकाट खा. काही गाव भाग्यवान आहे महाराज. 24 तास जेवण आहे. एवढ्या दुष्काळात या गावनं सप्ताह घेतला ही पहिली कृपा. एवढ्या दुष्काळात या मंडळीने सप्ताह घेतला. पाया पडून सांगतो तुमच्या गावात सप्ताह झाला. पुढच्या वर्षी तुम्हाला इतरांपेक्षा 3 ml का होईना पण पाऊस जास्त पडणार हे ध्यानात ठेवा. आपले वाक्य कधी खोटे ठरत नाही.
तुम्हाला धनसंपत्ती मिळणार का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. तुम्ही एवढ्या लोकांना अन्नदान घातलं, कशाला कोणाच्या मागं बोंबलं थिंडत? आमच्या टोळीत या, इथं मुक्काम करा, 3 टाइम जेवा, बाबळीच्या खाली झोपा. किती हालचाल, करकुटा तुटला नवा बाण, जेव. यारी यारीला हानत याचे भजते नारी यारी यारीला याचे भजते नारी सभेला आणायला कोटी रुपये लागले असते, बकर किती लागले असते, सप्त्या किती लागल्या असतात. ही संप्रदायाची ताकद आहे महाराज. इथं आपला विषय सोडा. ज्येष्ठ वद्य 8 आलं की आळंदीत पाय द्यायला जागा राहत नाही. ज्येष्ठ वद्य 7 आलं की देहूत पाय द्यायला जागा राहत नाही. का? महाराज पालखी निघणार, 10 लाख लोक हजर. सगळ्यात मोठा श्रीमंत संप्रदाय. ती लाईट बंद कर, लाईट ती. जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय श्रीमंत असेल तर वारकरी संप्रदाय. आणि पोरणो कोणाच्याही मागे बोंबलं थिंडू नका. बाकीचे लोक तुम्हाला फक्त 29 तारखेपर्यंत वापरून घेणार. आम्ही तुम्हाला कावळा शिवेपर्यंत संपणार. हरिपाठ येऊ नाही तर नाही. बस. म्हणून चिंता विंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा.
अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माई सचिवालय सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत नारायण बाबा अखंड हरिनाम सप्ताह 41 तारकेश्वर गंडी 41 नागरिक वाडगाव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ वाडगाव थाटे महंत आदिनाथ महाराज शास्त्री. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 41व्या नारळी सप्त्याच्या चाललेल्या अखंड हरिनाम सप्त्यातल्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? सप्त्यामध्ये कळत न कळत पण तू 1-2 माणसांचं कौतुक करावं. एक आपल्याला आवडत नाही कौतुक, पण जे खरंय त्याचं करावं. सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक थोडं तरुण पोरांचं करावं. का 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 लॉन्सला लग्न लिहिलं तर लघवीचे पैसे आहेत आणि 200 लोकांची पंगत वाढली तरी 500 रुपये द्यावा लागतात. वाडगाव परिसरातली तरुण मंडळी 7 दिवस एवढ्या लोकांना जेवायला घालते, त्यांचं 2 मिनिटं कौतुक का करू नये? का करू नये? आणि सत्य हे तरुणांशिवाय होऊ शकत नाही. उगाच कोणी अंगात आणायचं नाही. आम्ही केलं नाही, पोरं वाजाकरण कर. काय झालंय महाराज, लोकांना खरं बोलायची सवय नाही राहिली. नाही तर सप्ताह कमिटी काय करीत नाही. डोंबलं काय करते समिती? 10 वर्षापूर्वी फक्त एक टांग्यावाले दिंडीत राहायचे. आता या 5-6 वर्ष जीन पॅन्टवाले सुद्धा दिंडीत आहेत. मी म्हणतो त्यांना हरिपाठ नाही येऊ द्या, पण 90% काम दिंडीतलं लोक पोरं करतात. रावट्या टाकणे बांबू टाकणे. दिंडी मालक काय करतोय? पाया पडायचे पैसे गोळा करते. काय करते ते? कधी हरिपाठाला नाही का, कधी काय नाही. वाहन काय वाहन काय नाही तर महाराज दिंडीत एखादा माणूस रात्री आजारी पडू द्या, निम्या रात्री पोरांची दवाखान्यात नेण्याची तयारी. आता हे पोरांचं काय झालं माहितीये का? ह्या बाकीच्या मंडळीने पोरं फक्त वापरून घ्यायचे सोडून द्यायचे, वापरून घ्यायचे सोडून द्यायचे. तसं नाही, पोरांशिवाय कोणतंच कार्य होऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? आता हा आपला एवढा मोठा सप्ताह आहे. कालाचं कीर्तन जर महाराजांचं किती वाजता संपलं? 4 वाजेपर्यंत फक्ती चालतात. अख्खी पोरं वाढतात. 4-4 वाजेपर्यंत पोरं उपाशी राहतात. काय गावातले पुढारी काय करते नाही. पुढारी फक्त माईकला हापाफेल राहत्या. मा नाव कामून घ्यायनं कोणी, मा नाव कामून घ्यायनं कोणी. यायला मी तर फडलो, मा नाव कामून घ्याय. तू तर फडतच राह. पुढारी तर फक्त नावासाठीच असतात. यांना फक्त असं लागतं, वा या 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 कसा बोकांडी आमचा. यांना फक्त स्तुती लागत. हे कामाचे माणसं नाहीत. यांना फक्त स्तुती लागते. पण 13व्या अध्यायात झटका आहे. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती कानी ना ऐकावी. ओवी सांगा, चातुर्य लपवी महत्व हरपी पिशे पण मिरवी जगा माशी. उत्तम माणसाची लक्षणं. यांना फक्त लाल करायला लागते. हे काय टोकरे उचली देत काय? असेच मारा. मग आपण बांधला बांगला हलकट क्वालिटीचं. आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. मान कर्तृत्वाने आणि साधनेला मिळवावा लागतो. तो आपोआप मिळत नसतो. तरुण पोरं आणि जुनी मंडळी पोरांना जमून देत नाही महाराज. लई खोडीची. पोरानं टाळ घेतला, म्हातारा उठलाच. घाट ते पोर म्हणलं, मुंबलू नको हा टाळ. आणि तू बाई वाड्यावर या पुढे तुझ्या नादला. एक वाक्य सांगा. उलट जुन्या मंडळीनं पोरांना म्हणायला पाहिजे, अडचण आली तर आम्हाला विचारा, तुम्ही करून घ्या. याच्यात मोठेपणा आहे. याच्यात मोठेपणा. त्यांना ती मोठेपणाची सवय लागेल असल्यामुळे इज्जत गेली तरी चालेल. 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. हलकट क्वालिटीचं. बरं गेलं तर सईला पेंट एकानं 6 अर्ज फाटली. 6. तो ग्रामसेवक म्हणला, फॉर्म नका भरू. अर्जच संपले तर काल तार फडका मारायला. वय झालं, विषय सोडून द्यावा महाराज. हे डोक्याला
आणि म्हातारपणाला जर समजा तुम्ही ग्रामपंचायत लढवली, 2-4 मतांना तुम्ही पडले, आयुष्यातल्या कर्तृत्वाला कलंक लागला ना, मग वेळेस सावध झालेलं काय वाईट आहे? आपल्याला 3 वेळा गावानं सरपंच केलं ना, 4थ्यांदा गावाला बोलून घ्यायचं, भाऊ मला काय राहायचं नाही, मी 15 वर्ष होतो, काय झालं असेल तुम्हाला अडचण आली मी आहे, तुम्ही मोकळ्या मनाने करा. कावळा शिवेपर्यंत किंमत राहील ना गावात, पण नाही ना. एकदा म्हणजे गावाचा वंशखंड झाला का? तू एकटाच राहिला का गावात? ये बाबा दारुड्यानवाणी मागू ना खिचडी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेन फडून, मग ही कोण शिवी? महाराज प्रत्येक क्षेत्रात तरुण पोरं पाहिजे. पोरं जर सप्त्यात असले ना, सप्त्यात घोटाळा सुद्धा होत नाही. नाही पोरं नाही होत. पोरांचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, पोरं त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यामुळे ते 5-10 रुपयाचा विचार नाही करीत. त्यांना जर म्हणलं ना आपल्याला हे महाराजाला पत्रिका नेऊन द्यायची, ते म्हणते 50चं पेट्रोल मी टाकीतो, 50चं तूप टाका. पण जुने तशी नाहीत, पेट्रोल अधिक नाश्ता वसूल. लई नंगात बरं मुरियल राहत्यात, म्हणायची सोय नाही. आपण नुसतं म्हणलं नाही हिशोबाचं बोला, मला म्हणतो सप्ताह गेला उडत. अरे त्यामुळे यांच्या नादी नसतं लागायचं, भाऊ 100 खाय पण तर फड. मग आता काय कर महाराज प्रत्येक क्षेत्रात. आणि काय करतो आपण महाराज, मुलं मुली हे बिघडत नाहीत, आपण त्यांना ती योग्य ती वागणूक देत नाही. यावर तुमचं मत काय? आपण काय करतो, फक्त ग्रामपंचायतीला निवडून यायचे ना, मग 5-25 पोरं प्यायला शिकवायची, 2-4 जण नादी लावायची, 2-4 जण कामातून घालवायची. आपण सदस्य होऊन घ्यायचं आणि त्यांच्या इस्टेटीला गिऱ्हाईक पाहून द्यायचं. ते प्यायला लागले म्हणजे त्यांनी घरदाराचं वाटोळं करायचं, आणि आपण फक्त सरपंच होण्यासाठी किंवा सदस्य होण्यासाठी त्यांचा वापर करायला. आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे, सदस्य मला कर नाही तर करू नको, मी तुला 100 देणार नाही, पावशेर पाजणार नाही. असं जर म्हणलं ना, गावही कंट्रोल होईल, पोरं होईल. आणि पोरांचा वापर करायचा सोडून द्यायचं तसं नाही. प्रत्येक क्षेत्रात पोरांना मार्केट दिलं पाहिजे. हे शिकलं पाहिजे वारकरी संप्रदायाकडून. लहाना येऊ नाही तर 90चा येऊ, ज्यानं इना घेतलाय त्याच्या पायाला वाकलंच पाहिजे. आणि इथून पुढे 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 3 बाया आहेत, मग 6 राहिले ना, 3 पोरांना घ्या ना, घ्या 3 पोरं. 3 तुम्ही जुने राहा, त्यांना कळू द्या ना काहीतरी. पण जुने खोडीचे लई त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढणार, तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील. हा ना, हा विनोद नाही महाराज, हा विनोद आहे. आणि पोरांना तुम्ही चान्स द्या महाराज. आता प्रत्येक माणसाने, आता मी पाहतो आल्यापासून 1-1.5 तास झाला मला, बळच माईकवर लोक सांगतात वाडे भरपूर आहे, उशिरा आलेले जेवून घ्या. याच्यापेक्षा पोरांची काय श्रीमंती असावं महाराज. वाडे भरपूर आहे, उशिरा आलेले पाहुणे. म्हणजे आज वाडगावच्या लोकांची अशी स्थिती आहे, आमच्या मातीत आलेला वारकरी चतकोर भाकर का होईना खाऊन गेला पाहिजे, तो आमच्या सप्त्यातून तसा जाता कामा नाही. याच्यापेक्षा काय पाहिजे? आणि एवढा आनंद जर वाडगाव मधला पाहिला तर पांडुरंग सुद्धा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे महाराज. एक वाक्य सांगू, हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत पण सगळ्या कामधेनू नाही. सगळे जंगलात झालंय पण कल्पतरू नाही. सध्या जेवढे साधू आहेत त्यात आदिनाथ महाराज सारखा साधू नाही. साध कोण बसला असतं कीर्तनाला? इथं कीर्तनकाराच्या कीर्तनाला बसत नाही. ते बिचारा मठाधिपती असून बाबा पुढे बसले. इथं 2 साली आलं तर ते टाळ घेत नाही. म्हणा 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 2च साली येतात. म्हणा आपण नाही राहत इंद्रिकेच्या कीर्तनाला. तुम्ही म्हणा आज एवढं मोठा माणूस आहे,
हा सगळ्यात मोठा मनाचा मोठेपणा आहे. एखादं म्हणलं असं नाही थोडंच वाजित आहे, 3 याला बोलवायला लागत आहे. चाल भाऊ चाल. त्यानं तिथूनच म्हणायचं गट्टी आण, हातोडी आण, पावडरचा डबा आण, गोडी आण, कणिक आण, लावून दे. तू आला फोडा येतो. काय करावा. एकच चाल म्हणणार, इको दे, बाज दे, ट्रबल. तू तोच लोकांना ट्रबल दिलाय, तू ट्रबल देऊच नको. चहा पित नाही, दूध पित नाही, तू औषध पे. काय पित नाही काय नाही. महाराज परमार्थ लोकांसाठी करायचं नाही, आपली मस्ती जिरवायला करायला. मला पोरानं 25 वर्ष लागले महाराज झालेला. हे 25 वर्ष या वर्षी महाराज झालेला. 25 वर्षे. तुम्हाला कधी मी जांभळी दिलेली तरी दिसलो का? खनखने. आणि आयुष्य गेलं गाडीत. गाडीत आयुष्य गाडीतच. मला जमिनीवर झोप नाही येत, गाडीच लागली झोपायला. असं गाडी म्हणलं का 3 मिनिटात झोपी. बरं किती फिरावं पोरांनो. मी 9 महिन्यामध्ये 1,60,000 किलोमीटर फिरलो. 9 महिन्यात. गाडीची इकून टाकली परवा दिवशी, कालच आणली परत. मी 15 स्कॉर्पिओ वापरल्यात प्रवासाला. 15 आता 15 स्कॉर्पिओ आणली काल. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं होत नाही तर माझ्याकडे काय डोंबलंय. पण नाही महाराज, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, महाराज म्हणून ऐकू जाऊ नका. काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणत जाऊ नका. फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरच्या पोराने मित्र म्हणून ऐका. 2018ला 19ला वाडगावच्या सप्त्यात, तारकेश्वरच्या गडीच्या 41 सप्त्यात तरुण पोरांना सांगतो, पोरांनो पाया पडतो तुमचं. फक्त तुम्ही मिळेल तो व्यवसाय हौशेनं करा आणि स्वतःच्या पोटाचा प्रश्न सोडवा. हीच खरी गडावरच्या सप्त्याची नांदी होईल. मिळेल तो व्यवसाय करा. मिळेल तो गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, काही करा. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे. कडकनाथ 160 ला झाली काल. आणि बोलाही 560 झाली. कडकनाथ म्हणले होते त्यांचं लयच अवघड काम झालं. बरं कडकनाथ काय रे. हा 1200 झाली म्हणे कडकनाथ. विनोदाचा भाग सोडा. फक्त एक वाक्य पोरांना सांगतो, पहिल्या मुद्द्यात घुसवतो. पोरांनो एवढं कीर्तन तुम्ही ऐकलं, विनोद वाटतो तुम्हाला? नाही. पोरांनो माझे एक ऐका. मिळेल तो व्यवसाय करा आणि काहीच नाही त्या शेतकऱ्याला थोडी मदत करा. भयान स्थितीमध्ये कोण जगला? फक्त पोरानं त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पण मुलाचा फॉर्म भरला. त्याचा आदर्श घ्या. जरा 3 शब्द सांगा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेला वेळ जो वाह्यात घालवतो तो दैत्य. अंगातली ताकद आहे ना पोरांनो, भजनात घालवा. चांगलं डांबरीनं मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला थांबतो. त्याचा बाप पिसाळेल होता. ती कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. काय म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, मालकऱ्यांचं माप काढ, कीर्तनकारांची कटआउट काढ. याच्यात ताकद घालू नका. ताकद चांगल्या ठिकाणी घालवा. वाजवायला घालवा, गायनाला घालवा, अभ्यासाला घालवा, चांगलं वागण्यात ताकद घालवा. वाढदिवस साजरी करायचे ना, घराणी करा ना. डांबरीव करायला लागलेत आता नालायक वाढदिवस. आणि केक कापितात हरामी तर तलवारीनं कापितात आणि अंडी हाणतात एकमेकाला. मास आटून गेले. त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं दिसली. रात्रीचं कालवून कसं गरम केलं महाराज. मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचे. शेतकऱ्यानं 4 वर्ष कसे काढले त्याचं त्याला माहिती आहे महाराज.
त्याला वाटत नाही का माझ्या घरात टीव्ही असावा, त्याला वाटत नाही का माझ्या घरात फ्रीज असावा. अरे ह्या 3 वर्षामध्ये त्याच्या दारातली गाय गेली गाय, आणि त्याच्या पोटी येऊन तुम्ही क्वार्टरी पेताना आलाय गो. लाज नाही वाटते का? अरे बायका मिळालं ना, रेंज गेली काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना व्हायरस. ₹100 नाही काहींना, पण 9,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये. पस्तीस ते झालेत, काही जोडीदारांचे ऑपरेशन झाले, आघाडी तसाच. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन उड़ जाएगा हे घर कसं जिंदगी जिंदगी एक किराए का घर, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देगा, बाहर निकलना पड़ेगा. मौत जब आवाज देगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. काय डीजे लावायची गरज, सगळं इथं आहे. म्हणून गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. मंडप तरुण मंडळी भजनी मंडळ देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंगत जेवल्यावर घरी जाणारे, जाताना चपला नेणारे गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद. आणि हे धन्यवाद देण्यासाठी वैकुंठावरून जे आलेले असतात ते बोलत नसतात, करून दाखवतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. तैसे जगी, तैसे